ही नकळतपणे आपण आपल्या मुलांवरती संस्कार करत असतो. आपल्याकडून काही चुका होतात आणि मुलं ती कॅच करतात आणि मग आपल्याला भविष्यामध्ये वाटतात, अरे मुलं आपलं का ऐकत नाहीये, अरे मुलांनी असं का वागलं. पण त्याची मूळ कुठेतरी आपल्या बालपणामध्ये त्या मुलांचे असतात. आपण जसं वागतो ना तशी ती कॉपी करते. म्हणजे पप्पा जसा भांग पाडताना तसं भांग आपलं लेकरू पाडत असतं. मम्मी जशी टिकली लावते ना तशी मुलगी छानशी टिकली लावत असते. एक किस्सा मला या ठिकाणी आठवतो. आपल्या लहान मुलाला त्याच्या आईनं 2 कप दिले आणि सांगितलं, जा आजोबांना आणि पप्पांना चहा देऊन ये. डावीकडचा कप तुझ्या पप्पांचा आहे आणि उजवीकडचा कप तुझ्या आजोबांचा आहे. मुलगा गेला, त्यानं ट्रे उलटा पकडला. डाव्या हाताचा कप आजोबाला गेला आणि उजव्या हाताचा कप त्याच्या पप्पांकडे गेला. त्यावेळेस किचन मधून पाहत असणारी ती आई ओरडली, अरे असं का केलं. ती धावत पळत त्या ठिकाणी हॉलमध्ये आली, आजोबांच्या हातातला कप घेतला आणि तिच्या नवऱ्याच्या हातात दिला आणि नवऱ्याच्या हातातला कप आजोबाकडे दिला. मुलगा धावत पळत आपल्या आईच्या किचन जवळ गेला आणि आईला तिनं विचारलं त्या मुलाने की आई, दोन्ही कप होती, दोन्ही कपामध्ये चहा होती, आजोबालाही डायबिटीस नाही, पप्पालाही डायबिटीस नाही, दोघांमध्ये सारखीच साखर होती, मग तू असं अदला बदल का केलं. त्यावेळेस आईनं सांगितलं, अरे बाळा, जो आजोबाला द्यायचा कप होता त्याची दांडी तुटलेली होती, जो पप्पाला दिलेला होता त्याची दांडी चांगली होती आणि आजोबाचे हात आता म्हाताऱ्या वयामध्ये थरथर थरथर कापतात, त्यांच्याकडनं कप सारखे फुटतात आणि किती वेळेस आपण नवे कप आणायचे. त्यामुळे ऑलरेडी दांडी तुटलेला कप आपण त्या आजोबाला देत असतो, इथून पुढे लक्षात ठेव. मुलानं नकळतपणे ते ऐकलं. पुन्हा चहा द्यायचा प्रसंग मुलावरती आला नाही, आईनंच स्वतःहून चहा दिला. पण 2-3 दिवसानंतर तिचा तो दांडी तुटलेला कप गायब झाला. तिनं घरभर शोधला शोधला शोधला. 2 दिवस कप तिला मिळत नव्हता आणि 1 दिवस मुलाच्या अभ्यासाची खोली आवरत असताना ती आपल्या मुलाच्या खोलीमध्ये गेली आणि त्या ठिकाणी तिनं पाहिलं की त्याच्या पुस्तकांच्या मागे तो कप त्याला एका कागदामध्ये गुंडाळून ठेवलेला दिसला. मी दिवसभर 2 दिवस कप शोधते आणि हा मुलगा कप कुठे ठेवायला गेला म्हणून त्याच्या आईची चिडचिड झाली. शाळेतून घरी आल्या आल्या त्याचा गाल कान तिने पिळला आणि विचारला, अरे मी 2 दिवसापासून कप शोधत होते, कुठे कप ठेवला होता आणि का लपवून ठेवला होता. तेव्हा त्या मुलानं उत्तर दिलं की माय, आई, मम्मी, आज पप्पा आणि तू म्हातारे नाहीये, पण उद्या जर तुम्ही म्हातारे झाले आणि तुमचेही हात थरथर कापायला लागले आणि तुमच्या हातातून कप फुटायला लागले तर तुम्हाला द्यायला मला कप नको का, म्हणून तो कप मी त्या ठिकाणी लपवून ठेवलेला आहे, तुम्हाला लागेल तेव्हा. ही नकळतपणे आपण आपल्या मुलांवरती संस्कार करत असतो.